सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। स्थानिक संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत शहरातले रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना समीर भुजबळ म्हणाले की राजकीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हेच महायुतीचे उद्दिष्ट आहे। शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल। बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत शहरात महायुतीचे काम अधिक जोमाने व समन्वयाने करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवल्याचा कायापालट करू असा विश्वास नगरसेवकांनी दिलाय। याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते गणेश शिंदे, शिवसेना नेते गटाचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, बंडू क्षीरसागर, वसंत पवार, हुसेन शेख यांच्यासह महायुतीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते। आज जे आहे ते 7 आलेले होते आणि बाकीचे 3 सुद्धा काही कारणास्तव येऊ शकले नाही, पण ते पण येतील। भाऊ, असं म्हटलं जाईल की इलेक्शनला आपण विरोधात लढला आणि हाच ते नगरसेवक आपल्या संपर्कात आले, युतीमध्ये आले। नाही, विरोधात लढलो मगाशी मी सांगितलं, आम्ही वेगवेगळी समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी झाली, त्याप्रमाणे वेगवेगळे आम्ही लढलो, परंतु निवडणुकीनंतर आम्ही सगळे आता पुन्हा एकत्र आलो। विधान परिषदेच्या निवडणुकीत जराडेंचा पराभव झाला, कुठेतरी त्यांनी महायुतीच्या नेत्यांनी घात केल्याचे देखील म्हटलं होतं। मंत्री भुजबळ साहेबांचं नाव न घेताही त्यांनी काही आरोप केले होते। आम्ही आमच्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केले। आम्ही जे आहेत शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांना सुद्धा मी इथे आमंत्रित केलं होतं, ते इथे आले होते। आमचे सर्व नगरसेवक जे आहेत त्यांच्या समोर आमची बैठकही झाली होती आणि आणखीन कुठे कुठे मदत पाहिजे असेल तर त्याची सुद्धा मी त्यांना विचारणा केली होती आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करायचा आम्ही प्रयत्न केला होता। पालिकेत आता राष्ट्रवादी पुन्हा भक्कम झाली असं वाटतं। पालिकेमध्ये आता युती ही भक्कम झाली असं म्हणायला हरकत नाही। शहराच्या विकासाला निश्चितच फायदा होईल, कारण का असं आहे की शहरामध्ये साहेबांचं महत्त्वाचं काम म्हणजे काय की विकास, आणि विकास म्हणजे सर्व थरातील लोकांचा विकास व्हायला, सर्व भागातील लोकांचा विकास व्हायला पाहिजे। आणि म्हणून कुठच्या काही भागांमध्ये जर काही वेगळे नगरसेवक असेल आणि तिकडचं काम जर थांबत असेल तर ते अतिशय दुःखाची बाब आहे, कारण का शेवटी जनता ही आपल्या सर्वांसाठी एक सर्व समान आहे आणि त्यांचं काम करणं महत्त्वाचं आहे। आणि आज आता हे सर्व नगरसेवक आल्यानंतर निश्चितच त्यांच्या प्रभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आता काम करायला आपल्याला संधी मिळणार आहे। तेवढंच नाही तर शहराच्या दृष्टीने जे आहे हे सर्वात मोठं पाऊल समजलं जाणार आहे। असं म्हटलं जातं की हे जेवढे नगरसेवक जे आज तुमच्या सोबत आले ते राष्ट्रवादीत विलीन व्हायला तयार होते, मात्र वरतून शिंदे साहेबांनी मला काहीतरी हे केलं आणि म्हणून ते आले नाही, मात्र आज ते विलीन साहेबांचा आपला काही फोन झाला या संदर्भात? हे बघा, असं आहे की शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालं, माझं एकनाथ शिंदे साहेबांशी पण बोलणं झालं, श्रीकांत शिंदे साहेबांशी पण बोलणं आलं, दादा भुसे साहेबांशी पण बोलणं झालं आणि हे आत्ताच नाही तर 1-2 महिन्याआधी पण बोलणं झालं होतं। जेव्हा विधान परिषदेची जेव्हा निवडणूक चालू होती त्या संदर्भातही बोलणं झालं होतं आणि तेव्हापासूनच आम्ही ते एकत्ररित्या कसं काम करायचं तेव्हापासून ती लाईन ठरली होती आणि ती जी आहे आज प्रत्यक्षात उतरलेली आहे। तुम्ही आज म्हणजे पक्षांतर करायचं ठरवलं होतं का फक्त आणि नराटे यांची साथ सोडून तुम्ही राष्ट्रवादीत आहात? या ठिकाणी सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की विधान परिषदेच्या इलेक्शनच्या आधी काही आमचे नगरसेवक नाराज होते, त्याचे आम्ही पदाधिकारी बी काही कारणास्तव नाराज होतो। आम्ही शिवसेना पक्षाशी किंवा कोणाशी नाराज नव्हतो, परंतु काही गोष्टी अशा घडत होत्या की पुढे मी नक्कीच त्या स्पष्ट करेल, परंतु त्या विधान परिषदेच्या इलेक्शनच्या आधी मी वैयक्तिक उद्या भविष्यात असं वाटायला नको कशी निवडून आलं किंवा पडलं किंवा अशी काही घटना घडली म्हणून आम्ही भाऊला भेटायला, परंतु महाराष्ट्राचं नेतृत्व करतात संदीप भाऊ भुजबळ साहेब तर या आपल्या तालुक्याला लाभलेले आमदार आहे। तर कुठेतरी अनेक आम्हाला नगरसेवकांना अडचणी येत होत्या, आम्हाला पदाधिकाऱ्यांना अडचणी येत होत्या, त्या राजकारणात त्या अडचणी सॉल्व्ह होत नव्हत्या। कुठेतरी नगरसेवक आम्ही सर्व नाराज नक्कीच होतो। आमच्या 1-2 मिटिंगा झाल्या,
त्या मिटिंगाच्या अनुषंगाने समीर भाऊंची आम्ही भेट घेतली, परंतु भाऊंचा मोठेपणा असा की आम्हाला कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिलेच त्यांनी स्पष्ट केलं होतं की प्रवेश न करता जे आपण युतीनं जाऊ आणि आमच्याकडे कुठलाही भेदभाव नाही. आम्ही ज्याप्रमाणे राष्ट्रवादी असो, भाजप असो, सेना असो, आम्ही सर्व नगरसेवकांचे काम करणार, पदाधिकाऱ्यांच्या अडचणी सोडवणार, कारण आमचं उद्दिष्टच हे येवल्याचा विकास आहे. येवल्याचा नव्हे तर महाराष्ट्राचा विकास घेऊन आम्ही चालतो. तुम्ही नाराज पक्षावर होते का दराडेवर होते? आम्ही स्थानिक नेतृत्वावरून नाराज होतो, कारण अनेक कामं आमचे होत नव्हते, अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत होत्या आणि आमची स्थानिक नेतृत्व म्हणजे स्थानिक नेतृत्व जे इथं नेतृत्व करतात ते त्यात स्पष्ट बोला. स्पष्ट म्हणजे वैयक्तिक आम्ही कुणाल भाऊ दराडेवर नाराज होतो आणि शिक्षक आमदार किशोर भाऊ हे इलेक्शनच्या वेळेस ज्यावेळेस भाऊंना भेटून गेले त्यावेळेस आम्हाला कुठेतरी ते मन दुखावले गेलं. प्रचंड आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला का या ठिकाणी एवढा विरोध घेऊन आपण जर उभे राहून राहिलो राष्ट्रवादीच्या विरोधात, साहेबांच्या विरोधात, आणि तुम्ही ज्यावेळेस सर्वांना भेटायला बोलवलं तर तुम्ही एकटे गेलात आणि आम्हाला पदाधिकाऱ्यांना असा एक समज झाला की आम्हाला कुठेतरी वाऱ्यावर सोडण्यात आलेला आहे आणि ते खूप आम्हाला मनाला लागून गेलं की जिथं आमच्या आमदारांचं वेलकम केलं, स्वागत केलं भाऊंनी, समीर भाऊंनी सगळ्यांची बैठक लावली आणि राजकारणात कुणी निवडून येतं, कुणी पडतं, लोकशाहीत तुम्ही काही सांगू शकत नाही की यांनी मला मतदान दिलं, यांनी नाही दिलं. 250च्या वर मतदान झालेलं बी आहे, तर त्याच्यात तुम्ही कसं काय ठरवू शकता का कोणी मतदान दिलं, कोणी नाही दिलं? मग मी तुम्हाला पहिलेच सांगितलं नाराजगी होती. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही. 100% परस्पर त्यांनी समोर भाऊची भेट घेतली त्यावेळेला तुम्हाला विश्वासात नाही घेतला. त्यामुळे तुम्ही नाराज झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचा निर्णय झाला. आम्हाला वाटलं आम्ही दोघं तिथे नाराज असतील, परंतु भेट घेतली तर सर्वांचे सर्व नगरसेवक 10च्या 10 नगरसेवक नाराज होते आणि तुम्ही पाहतच आहात जवळजवळ स्वतः गटली ते गणेश भाऊ आणि 7 नगरसेवक ज्या आमच्या वार्डातून सुद्धा आम्ही जे लीड दिलं होतं नगर अध्यक्षपदाला, त्याच्यानंतर हे जे 5 मुस्लिम स्वतः नगरसेवक ज्यांच्या लीडवर कुठेतरी राष्ट्रवादीच्या बरोबरी पोहोचलो, हजार आणून तुलं, ते सर्वच्या सर्व नगरसेवक स्वतः मी उपजिल्हा प्रमुख गटनेते आम्ही सर्व प्रवेशच करणार होतो, परंतु भाऊंचं म्हणणं पडलं की प्रवेश करण्यापेक्षा तुम्हाला कुठं त्रास होऊ नये. आम्ही काही कुठल्या त्रासाला किंवा कशाला घाबरणारे लोक नाही, परंतु राजकारणात जर तुमचे कामं होत नसेल, तुमचे वैयक्तिक जर अडचणी आणि तुम्ही जनतेचे प्रश्न कसा सोडवणार याविषयी आमची सर्वांची एक चर्चा झाली, एक बैठक झाली आणि खूप आधीपासूनच नाराजगी होती. ती नाराजगी आता तुम्ही प्रत्यक्षात नाराजगी जी आहे ती वरिष्ठांना कळवली होती आणि यांनी काय उत्तर दिलं? शिंदे साहेब असो किंवा वरिष्ठ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचायचा आम्हाला इथं काही चान्स भेटला नाही. मी मनमाडला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी मीटिंग झाली तिथं कार्यकर्त्यांची, श्रीकांत शिंदे साहेब होते, त्यावेळेसच मी अडचणी सांगितलं होत्या की आपला पक्ष आपल्या इथलं जे काम आहे हे तर राष्ट्रवादीमुळेच आमची कामं उडाली, आम्हाला वरतून म्हणजे पाहिजे तशी मदत होऊ नाही राहिली. तर त्यावेळेस असं आम्हाला सांगण्यात आलं का स्थानिक आमदार असताना तुम्हाला अडचणी का निर्माण होत आहे, आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ शकलो नाही. ते उत्तर आम्ही आज दिले. काही नगरसेवक या ठिकाणी तुम्ही म्हणतात सर्व नगरसेवकांची चर्चा झाली, काही नगरसेवक या ठिकाणी हत्याचे गैरहजर आहेत, त्यांची काही चर्चा झाली, ते येणार तुमच्यासोबत? त्यांनी तर आम्हाला सांगितलं का आम्ही ते तुमच्या मागून येतोच आहे, काही वैयक्तिक अडचणी असतील, परंतु नगरसेवकच नाही तर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी संपर्कात आहेत आणि ते नक्कीच काही दिवसात युती धर्माचं पालन करून युतीसाठी प्रचाराला विकासाला ते कुठल्याही प्रकारचा अडथळा आणणार म्हणायचं की पक्षप्रवेश नाही. हे युती आणि युतीत काही कोणाला असा अधिकार नाही. ज्या टायमाला जर आमचे आमदार भेटायला येऊ शकतात तर आम्ही भाऊंना भेटून आमचे कामं करून घेतले आणि त्यांच्या संघ थांबलो, त्यात काही नाही. तुम्ही प्रवेश कधी करणार भाऊच्या नेतृत्वात, साहेबांच्या नेतृत्वात? मी तर अजून शिवसेनेतच खुश आहे, आनंदी आहे, परंतु असं काही घडल्यास किंवा कोणी काही चुकीचा मेसेज दिलास, काही आमच्या चुकीचं घडलं तर आमचं एवढं आम्ही सांगू इच्छितो की आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आनंदी आहोत, सुखी आहोत, परंतु जर शिंदे साहेबांपर्यंत जर आमचा मेसेज गेला नाही तर या ठिकाणी आम्ही राजीनामा देऊन इलेक्शन करायच्या तयारीत देखील आहोत. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला.